तर वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न समोर आलाय। नायगावच्या रोशन पार्क इमारतीत एका मराठी कुटुंबाला मेंटेनन्स न भरल्यानं इंग्रजीत नोटीस दिली होती आणि या मराठी कुटुंबानं इंग्रजी कळत नसल्यानं मराठीत नोटीस द्या असं म्हटलं। यावेळी सोसायटीकडून मराठीला गोळी मारा असं उत्तर मराठी कुटुंबाला देण्यात आलंय। 3 महीना टाइम तीन दिया, महीना आपको टाइम दिया, आपने उसमें आपने मराठी में एक भी नोटिस नहीं दिया। मराठी क्या मराठी को मारो गोली मतलब क्या है? आपको मराठी को मारो गोली मतलब क्या है? मारो गोली मतलब क्या है? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा। मी पण चांगली मराठी बोलतोय। चांगली मराठी बोलणं वेगळं आहे, तुम्हाला समजलं नाही तर तेव्हा काय आहे? वेगळं आहे। महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारा। नाही नाही, थोडा का थोडा महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारणार। माझं पाणी कट केलं, त्याबद्दल मी त्यांना विचारायला गेले की तुम्ही पाणी कट का केलं, तर मला ते बोलतात तुम्हाला 3 महिन्यापासून नोटीस दिल्या। तर मी म्हटलं नोटीस मला इंग्लिशमधून आल्या, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला इंग्लिश नाही कळत, तुम्ही मराठीमध्ये द्या। तर ते मला बोलले की मराठीमधून नाही तुम्हाला नोटीस देणार। आणि मग मी त्यांना बोलले की तुम्ही मराठीमधून का नाही नोटीस दिल्या, तर बोलतात मराठीला गोळी मारा, मला डायरेक्ट असं बोलले। तर मग मी त्यांना बोलली की तुम्ही असं कसं बोलू शकता ना, तुम्ही महाराष्ट्रात राहतात आणि मराठीला गोळी मारा।